नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हरियाली पुलाव. त्यासाठीच अर्थात तुम्हाला जे साहित्य दिसतंय त्याच्यात मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. ती छानपैकी धुवून घेतलेली आहे. त्याबरोबर आहे कढीपत्ता भरपूर सारा, थोडेसे आलं चवीनुसार 2-3 तुकडे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची. अर्थातच त्याच्यामुळे आपल्या हरियाली पुलावला कलर पण येणार आहे आणि चव पण येणार आहे. त्याबरोबरच तुम्हाला दिसते आहे ती मटार. ह्या दिवसात मार्केटमध्ये खूप छान छान ताजी ताजी मटार येते. त्यानुसार मी मटार घेतलेली आहे. चला तर मग हे सगळं वाटून घेऊया. हे बघा, ह्या प्रकारे मी वाटून घेतलेले आहे सगळे. आणि अर्धी वाटी बासमती राईस घेतलेला आहे आणि ही मटार घेतलेली आहे. चला तर मग पुढच्या तयारीला. हा कांदा पण इथे चिरून घेतलेला आहे. तुम्हाला आवडतो नाही आवडतो त्यानुसार. आता इथे आपण तेलात जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे व कांदा फ्राय करायला घातला आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि आपण केलेले वाटण त्याच्यात घालायचे आहे आणि कांदा छानपैकी मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. छानपैकी फ्राय होस तर मंद आचेवर गॅस करायचा आहे, ज्याच्यामुळे कांदा जळणार नाही व एकसारखा सगळीकडे छानपैकी मसाला पण फ्राय होईल आणि कांदा पण फ्राय होईल. हे बघा, आता आपण त्यात घातली आहे मटार पण छान फ्राय करून घ्यायची. कलर पण मस्त आला आहे ना, हिरवा हिरवा. आता त्यात आपण वेगवेगळे मसाले घालणार आहोत. हळद घालणार आहोत, नंतर कांदा लसूण मसाला घालणार आहोत, लाल मिरची किंवा लाल तिखट घालणार आहोत, एव्हरेस्टचा भाजी मसाला घालणार आहोत, गरम मसाला घालणार आहोत, सब्जी मसाला घालणार आहोत. जे आपल्याला आवडतात त्यानुसार अर्धा टीस्पून. आणि छानपैकी मसाला एकसारखा परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतला गेला की त्याचा अरोमा पण छान सुटतो आणि चव पण छानच येते. बरोबर ना? कसं वाटतोय तुम्हाला राईस? करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर आपला हा मसाला परततो आहे तोपर्यंत आपण एक साईडला प्लेटिंगची तयारी करूया. आणि आता हा फ्राय झालेल्या मसाल्यात आपण बासमती तांदूळ घालून घेतोय, जो की धुवून स्वच्छपणे 2-3 पाण्याने आणि निथळून घेतलेला आहे. हे बघा, राईस छानपैकी फ्राय झाला की त्याची चव पण छान येते आणि मोकळा पण होतो. असं खूप वेळपर्यंत तो फ्राय करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे मसाला सगळीकडे एकसारखा लागतो आणि दाणा मोकळा तयार होतो राईसचा आणि तो चवीला पण सुंदर लागतो. आता आपण त्यात घातलेले आहे कोमट केलेले पाणी, जे की राईसच्या नुसार घातलेलं आहे. काही राईसला जास्त पाणी लागते, काही राईसला कमी लागते. अर्थात बासमतीला कमी लागते, जास्त पाणी लागत नाही. अशा प्रकारे आपण एक उकळी काढून घेतलेली आहे. आता त्यात आपण घालणार आहोत ब्रोकोलीचे धुवून बारीक चिरलेले काप, की ज्यांचा गाळ न होण्यासाठी मी नंतर घातले आहे, की ज्याच्यामुळे त्याची चव टिकून राहील व गाळ होणार नाही. अशा प्रकारे ब्रोकोली त्यात घातल्यानंतर राईस छान प्रकारे परत फ्राय करून घ्यायचा आहे. दिसायला एकदम मस्त दिसतोय ना, आणि रंग पण छान आलेला आहे. अशा प्रकारे एक वाफ येण्यासाठी परत आपण त्याच्यावर छानपैकी झाकण ठेवून देणार आहोत आणि राईसला एक वाफ काढून घेणार आहोत. त्याच्यामुळे राईस वाफेवर एकदम छानपैकी मोकळा तयार होईल आणि मसाला पण सगळीकडे व्यवस्थित लागेल. हे बघा, छान झालं आहे की नाही? एकदम मोकळा दाणा दिसतोय. आणि असाच पुलाव खाण्यासाठी पण खूप छान लागतो आणि चवीला पण चांगला लागतो.
आणि तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतात किंवा काही पार्टी काही ओकेजन असेल तर त्यावेळेस पण नक्कीच बनवून पाहू शकतात. अत्यंत वेगळा आणि छान लागणारा हा राईस तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा आणि शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि राईस नक्की करून बघा.